घुमऱ्यांच्या पोरा सांगितलं होतं, ज्या मामाला मी मामा मामा म्हणून बोलत, त्यांचा नाही दोष याच्यात, त्या पोराचा आहे की तुम्ही माझ्या पोराचं दुखत असू ते दवाखान्यात आले, मी दवाखान्यात त्यांना सांगितलं बाबा तुम्ही चूक करू नका बरं का, खोटं असेल तर फाडून टाका ते, जाळून टाका ते, काही गरज नाही आम्हाला ह्या राजकारणाची करण्याची, पण तुम्ही करू नका, तुमचं पडलं म्हणून पडायसाठी माझे 3,500 मराठ्यांचं गरीबाचं वाटोळ होईल, नाही करणार म्हणजे. हेच मी शिरसाटला सुद्धा सांगितलं, नाही होणार म्हणजे. म्हणलं तुमची वाडाताडी चालली, हे मग तुम्हा ऐकडीन ते मग तुम्हा ऐकडीन, ते चाललंय भाजपमध्ये, कोणी चाललं काँग्रेसमध्ये, तुम्ही आमच्या लेकरांचा बघा वाटोळ होईल, नाही होणार म्हणजे. पुन्हा तेच झालं आणि ते बी पत्र माहिती लागलं, जात पडताळणी समितीच्या फाईलचं पत्र ते मेल करत असतात नंतर दिलेला निर्णय. त्यांनी निर्णय दिला की हे ज्योती दहीहंडीचं प्रमाणपत्र व्हॅलिड आम्ही देत आहोत. सकाळी रद्द. अरे तुम्ही एवढा मोठा समाज कमून अंगावर घ्यायला लागला आणि ते शिंदे साहेबात वाटोळ करायला लागला. साहेब ऐका ना दादा, त्याच्यातली एवढीशी सुद्धा कल्पना शिंदे साहेबांना नाही. आणि ही चर्चा झाल्यानंतर सामंत साहेब आम्ही दोघंही साहेबांना बोललो, साहेबांच्या सगळा विषय कानावर घातलाय, त्या दोघांना ज्या काही सूचना द्यायच्या ते साहेब देतात. फक्त त्याच्यामध्ये नाहीब ते कॉसे ज्युडिशरी आहे, तर तो विषय मी तुमची लोक माझ्यावर त्या बैठकीत होती, जे लोक त्याचे व्यक्तिम आहेत ते बैठकीत होते. आपण तो विषय वेगळा बोलू, तो झालेला विषय. मला काय हे बघा, मला तुम्हाला कोणालाही दुखवायचं नाही आणि मी दुखवणार नाही त्याच्यामध्ये, पण मी सत्य कधीतरी एकदा म्हणा, समजून घ्या तुम्ही, एकदा कधीतरी म्हणा, एवढंच म्हणा. तुम्ही आम्हाला नाही 58 लाख प्रमाणपत्र नका देऊ, आरक्षण द्यायचं नका देऊ, पण तुम्ही कधीतरी एवढंच म्हणा फक्त माझ्या समाजासाठी, समाजाला नाही खाऊन देत गाडी. बस उद्यापासून जर नाही आरक्षणात बंद केलं मराठ्यांना, आम्ही आमचे कष्ट करू, आम्ही झक मारू, दुसऱ्या राज्यात जाऊन हमाल्या करू, पण एकदा कबूल करा की मराठ्याचा असून नाही देते. अरे असं होणार नाही दादा. आपण जे निर्णय मग बोडकेची व्हॅलिडिटी झाल्यास रद्द कसं का होती? व्हॅलिडिटी म्हणतो मी आता, निर्णयावर नाही बोलतो आता. दादा मी तेच म्हणतोय, ते सब अर्धन्यायिक व्यवस्था आहे, म्हणजे ती क्वाशी ज्युडिशरी आहे. त्यामुळे त्या ऍडिशनल कलेक्टर जरी त्याचे अध्यक्ष असले तरी त्यांना न्यायिक अधिकार आहे. त्यामुळे त्या बाबतीतली चर्चा आपण ओपन करण्यापेक्षा आम्ही तुम्हाला सरकारची बाजू समजून सांगतो, तुम्ही समजून काय व्हायला लागले समाजात राजे, सरळ सरळ मेसेज चालला. आपली व्हॅलिडिटी आता बोडखेची व्हॅलिडिटी झाली भावाची, त्याने ऍडमिशन कुठे घेतलंय? तानाजी सावंत साहेबाच्या कॉलेजवर, ते सॉफ्टवेअर इंजिनियर, आणि त्याच्या बहिणीची रद्द झाली. मेल एक राहिले पोरं, 750 पोरांनी. त्याच्यावर आपण चर्चा करू, ती पण चर्चा आपण करू. नाही हे दुःख आहे. मी म्हणतो तुम्ही आरक्षण देऊ नका म्हणतो, आता मी एका स्टेपला आलोय, तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ नका, आम्ही आमचं काही करू, आम्ही आमच्या सगळे मराठी फाशा घेऊ, काय अडचण नाही. आमच्या लाश येऊन जा मग तुम्ही, तुम्हाला ज्याला मोठं करायचं त्याला काही अडचण नाही. राजे माझं दुःखच काय की तुम्ही आमच्या नोंदी सापडल्यात राहो. कॅबिनेटने मंजुरी दिली शिंदे समितीला, गठीत केली, तिला कायद्याचा दर्जा दिला, त्यांनी नोंदी शोध दिल्या राहो, आणि आमचा शोध देण्यात राहो तुम्ही आम्हाला. दादा ते 4 केस पुरतच घडलंय ना. तुमचं ओबीसीचं 2 एकर आहे ना, हे त्यातलं 1 गुंठा घेतला आम्ही 2 बापाचे, पण तुमच्या शेजारी आमचं पडे तुम्ही कसं का देत नाहीत आम्हाला? आमचा 7-12 चतुर्शीमा दिलाय. कोणतं राजकारण खेळतात त्यावर तुम्ही? उलची काय मराठीच्या बाजूने बोलणार राहो. ऐका ना दादा, या 4 केसेस सोडल्या तर आता ह्या महिन्या 15 दिवसातल्या आहेत. असं झालेलंच नाही ना ह्याच्या आधी कधी की आपण असं मुद्दाम केले, आणि जे घडलंय ते साहेब स्वतंत्र नाही. हे मुद्दाम आहे 4 कमून मुद्दाम 4 लोकांचं सांगतो, हे आहे ना पुन्हा म्हणून ते केलं. नाही देसाई, मी तुम्हाला म्हणूनच सांगतो की हा जो मगासपासून मी आकडा वाचतोय ना, या पहिल्या 3 विभागामध्ये 1,20,324 जात प्रमाणपत्रासाठी पडताळणीसाठी अर्ज आले. त्याच्यातले 1,04,546 आपण जात पडताळणी दिली, फक्त 30 रिजेक्ट झाले काही अडचणीमुळे, आणि 3,516 हे प्रलंबित आहेत. फक्त हे 3 विभाग. इकडे पण बाजूची आकडेवारी आहे. पुढच्या 3 विभागामध्ये 2,96,000 अर्ज आले, 2,59,884 लोकांना दिले, 219 फक्त रिजेक्ट झाले, आणि 10,000 पेंडिंग आहेत. ते 10,000 पेंडिंग आहेत ते आपण तातडीनं त्यांना सूचना देऊ शकतो. फक्त आता 4चा जो विषय आहे ना, तो कसा तोच 4चा विषय. आता सूचनाचं सांगतो तुम्हाला. विखे पाटील साहेब इथून गेले, सूचना दिल्या प्रमाणपत्र द्या म्हणून. परवाच्याला बीडच्या अधिकाऱ्यांचा फोन आला आम्हाला बुधवारी. ते म्हणले सरकारने विषय घेतली, सांगितलं आहे ते प्रमाणपत्र देऊ नका, त्याच्यातलं कुळ आणि नात्याला जे लिहिले ना 3 शब्द तुम्ही, कुळ नात्यातल्याने